नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं स्वाद मराठी मातीच्या या चॅनलवर। चला तर मग आज आपण करूया अंडा भुर्जी। चला तर मग आपण हे 3 अंडे घेतलेले आहेत आणि 3 कांदे, 1 टमाटर आणि कोथिंबीर। चला तर मग आपण कांदा मिक्सरला लावून घेऊया। चला तर मग आपण हे कांदा मिक्सरला लावून घेतलेला आहे, बारीक केलेला आहे आणि टमाटर पण बारीक केलेला आहे, कोथिंबीर बारीक केलेली आहे। आता आपण कढई तापायला ठेवलेली आहे, तर आपण त्याच्यामध्ये तेल टाकूया। तुम्हाला जसं ज्याप्रमाणे लागेल त्याप्रमाणे आपण त्याच्यामध्ये तेल टाकून गरम करू। आता हे तेल गरम झालेलं आहे। चला तर आपलं तेल गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये हा कांदा कापलेला टाकूया। त्याला चांगलं लाल होऊ द्यायचं कांद्याला। तर मग आपला कांदा लाल झालेला आहे, त्याच्यामध्ये आता हे टमाटर ऍड करूया आणि कोथिंबीर। आता हे मिश्रण चांगलं एक जीव करून घेऊया आणि त्याच्यामध्ये टाकायचं आहे थोडीशी हळद आणि 1 चम्मच मिरची पावडर। जसे तुम्हाला तिखट लागेल तशा प्रमाणे तुम्ही टाकू शकता। एक जीव करून घ्यायचं आहे। पहा किती छान रंग आलेला आहे, खूप छान लाल दिसत आहे। आता त्याच्यामध्ये आपल्याला हे अंडे फोडून टाकायचे आहे। आपण 3 अंड्याची चटणी भुर्जी करणार आहोत। 3 अंडे टाकले आहेत त्याच्यामध्ये। हे पहा अशा प्रकारे, आणि गॅस फुल करायचा आहे। हे पहा आपली अंडा भुर्जी ही तयार होत आहे। आता मग आपली अंडा भुर्जी ही तयार झालेली आहे। पहा खूप छान दिसत आहे, वास पण घमघमीत आहे। त्याच्यामध्ये आता आपल्याला चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे, जसे तुम्हाला लागेल तसं थोडंसं टाकायचं आहे। चला तर मग आपली अंडा भुर्जी ही तयार झालेली आहे। चला तर मग आपण पाहू शकता आपली अंडा भुर्जी झालेली आहे। गॅस बंद करायचा। हे पहा अंडा भुर्जी तयार आहे। चला तर मग असेच नवनवीन छान पदार्थ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा, स्वाद मराठी मातीच्या या चॅनलला।